नमस्कार मंडळी, आज असा अनंत चतुर्दशी आणि आपण इलो चिंधर कुंभारवाडीमध्ये. तर आता आपण चाललो गणपती बाप्पांच्या दर्शनाक. आज या व्हिडिओमध्ये आपण चिंधर कुंभारवाडीतल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा अनुभवणार आहोत. त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण इलो गुड्डूच्या घराकडे. गुड्डू, खय चाललो आपण? जुन्या घराकडे चाललो. गणपती बाप्पांच्या पाया पडूक ना. चला, गुड्डू घेऊन जाणार आपल्या का सगळ्या गणपती बाप्पांच्या पाया पडूक. आपल्यासोबत हा गणो कुमार इकडे असा गणपती बाप्पांच्या विसर्जनाची गाडी तर ती तयार होता, पूर्ण सजवल्या ना. आणि सजावटीचे प्रमुख असत पपला. होय ना पपल्या? भारी. अजून काय काय करतलं त्याच्याकडे? पडदो लावतो. तो कधी लावतलं? संध्याकाळी. ओके. तर 5:30 वाजेपर्यंत गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक निघात. तू काय केलं? तू लावलं या? पप्पानी लावल्या नी. मस्त. हा हा मस्त मस्त मस्त. चला ओके. चला, तर ही गाडी आपली रेडी असा आणि आपण आता जाऊया वाडीमध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनाक. चला गुड्डू. पप्पा येतात? होय, चला. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. मोरया रे बप्पा मोरया रे, मोरया रे बप्पा मोरया रे. देवा तुझी स्वारी आली, आनंदाची लाट आली, या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली. लागली ओढही तुझ्या भेटीची, तरी दिशा दुर्ताई आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन या निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो. आमच्याकडे आम्ही वळईतमध्ये गणपती ठेवतो. तर पूर्वी जेव्हा शेणाची जमीन होती तेव्हा सारवायचे. तर आता इकडे या ठिकाणी चिंधर मालवणमध्ये खळ्यामध्ये गणपती ठेवतात तुळशीच्या बाजूक. आणि त्यासाठी आता या शेणान सारवत होतात. खूप भारी, एक नंबर. आणि आतमध्ये आता इकडे पूजा चालू असा गणपती बाप्पांची. आणि इकडे गुड्डू आणि उर्वी दोघा जण बघतात कसं सारवतात ती. होय ना उर्वी? हा. त्रिविक्रमान्मा वामनान्मा श्रीधरान्मा ऋषिकेशान्मा पद्मनाभान्मा संगणान्मा सुदेवान्मा प्रद्युम्नान्मा धामा पुरुषोत्तमान्मा दक्षयान्मा नारसुभान्मा चलामा जनार्दनान्मा पद्मनाभा हरये नमः. श्रीकृष्णाय नमो नमः. पिंजर तुझ्या डोकी लावून घे व्यवस्थित. सर्व विष्णुमय जगत वर्तमाने गण विशेष विशिष्टाय शुभपुण्य मम म्हणायचा पूर्ण फल प्राप्त्यर्थम सिद्धिविनायक मार्गदर्शक देवताभ्यो नमो नमः. प्रतिवार्षिक वेदम पंचोपचारी पूजांच करिष्ये. तामनात पाणी सोडायचा. वक्रतुंड महाकाय श्रीकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसिद्ध वरदमूर्ते महागणाधिपतये नमः. कार्यारंभे चिंतयामि नमस्करोमि अक्षताग्रे गणपति वर्गाल. पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. धैर्य धनार्थ अक्षतान् समर्पयामि. फुलांचा पाणी शिंपडायचा. पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. नमः समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. हळद कुंकू व्हायचा. रिद्धी सिद्धिभ्यो नमो नमः. हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः. अक्षत व्हायचे. सर्वांगणार्थे अक्षतान् समर्पयामि. फुल ठेवायचा. कालोद्भव पुष्पं समर्पयामि.
दुर्वा ठेवायचे दुर्वा यश करेतम दुर्वा पाप विनाशाय गणेशाय प्रिया दुर्वा सर्व काम फलप्रदा दुर्वांकुराश समर्पयामी पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः बेलाचं पान ठेवायचं उमापत्राय नमः बिल्वदलपत्रं समर्पयामी पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः उद्बत्ती ओळायची वनस्पती धाड महाग्रह सर्वनादुपयं प्रतिगृह्यतां धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे नैवेद्यात पाणी सोडायचा नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि पार्थिव सिद्धिविनायक देवताभ्यो नमो नमः नमस्कारान् समर्पयामि महादेवावर पाणी घालायचं महादेवाय नमो नमः पाद्योपाद्यं समर्पयामि महादेवाय नमो नमः गंध लावायचा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि महादेवाय नमो नमः अक्षता घालायचे अक्षतान् समर्पयामि महादेवाय नमो नमः पांढरा फुल ठेव बेलाचं पान ठेव आलोद्भव पुष्पं समर्पयामि बिल्वदलपत्रं समर्पयामि महादेवाय नमः सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि महादेवाय नमो नमः तांदूळ घे गणपतीवर घाल सिद्धिविनायक नमो नमः सर्वोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि कर्पूर आरती दीपं समर्पयामि प्रदक्षिणा घालायचे तांदूळ घेऊन याने गाणे बाबाने जन्मांतर प्रदानाच्या पाठाच्या खाली राहू ताने ताने वनांच्या प्रदक्षिणां पदे प्रदक्षिणा पूर्वकं नमस्कारान् समर्पयामि पाठकातून प्रार्थना करा आवाहनं न जानं पूजांच्या वनजानं क्षमतां परमेश्वर मंत्रहीनं ग्रहाय नमस्तेनं सराचरयत् पूजितमाय व परिपूर्णं तरस्मै अन्नदा शरणनासे तुमं शरणं मम तस्मात् कारणात् रक्ष रक्ष परमेश्वर प्रार्थनां समर्पयामि हत् अनेन कुर्वाराधेन तेन श्री पंचोपचारे उत्तर पूजनेन सिद्धिविनायक पार्थिवेश्वर देवता प्रियंतां तामनात पाणी सोडायचा विष्णवे नमो नमः महानिरांजन दीपं समर्पयामि कापूर पेटव भवानी नमामि नाना देवी देव एक विराजे नाना नाटकलीला सुंदर उपसादे नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति गाजे अगाध महिमा तुझा ब्रह्मांडी गाजे जय देव आत्माया राम निगमागमळे गुणसीमा जय देव स्वरूपी भौगोणी बहुध काळांचा हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा युगान योगी आत्मा राम अमूचा दास मणे महिमान बोलवे वाचा जय देव आत्माया राम निगमागम शोधी जाणकडे वासीमा जय देव झालीन डांगण वंडीन जळान रूप तुझे प्रमेय जन भावे वायन म्हणे रामा हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे भगवान सिद्धिविनायक गणपती गजानन महाराजा लेकरांना आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे तुझी पहिल्या दिवशी स्थापना करून आजपर्यंत 11 दिवस सेवा केलेली आहे मान्य करून घ्या जिथे तुझं नाव घेऊन हाक मारतील हाके शब्दाला भरवून कुटुंबातील लेकरांच्या हातून मुलाबाळांच्या हातून तुझी सेवा करताना पूजा करताना आजूबाजूला वावरताना बोलण्या चालण्यात उठण्या बसण्यात काहीतरी चूक मागण्या भ्रष्टाचार झाला असेल तर त्या लेकरांना क्षमा करा केलेली तुझी सालाबादी सेवा ते मान्य करून घ्या कुटुंबातील लेकरांच्या पाठी काय क्लेश असेल घरबिडा साडेसाती असेल तर निवारण करा लहान लेकर आहे त्यामध्ये त्यांना विद्याभ्यासात त्यांना चांगल्या तऱ्हेने पारंगत करा प्रत्येकाच्या इच्छा त्या परिपूर्ण करा असलेल्या सगळ्या लेकरांना दीर्घायुष्य द्या सगळ्यांच्या इच्छा त्या परिपूर्ण करा कुटुंबातील लेकरांवर तुमची कृपा ठेवून घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराट प्राप्त करून द्या एखादं आपला धंदोद्योग करतात त्यामध्ये चांगल्या तऱ्हेने त्यांना यश द्या सगळ्यांचा सांभाळ करा आणि तुझी रखवाली तरी करण्यास राजन कृपा करा गणपती बाप्पांची उत्तर पूजा आता भटजींच्या हस्ते झालेली असा आणि आरती पण झाली आहे तर सर्व घरातली मंडळी असतात ते आता पाया पडतात आणि याच्यानंतर आता आपण मूर्ती बाहेर खड्यात त्या ठिकाणी सारवलेला होता त्या ठिकाणी ठेवणार आहोत तर आमच्याकडे प्रथा वेगळी असा आमच्याकडे आम्हीच उत्तर पूजा करत होतो त्यावेळी गणपती बाप्पांच्या डोक्यात गंध लावतात तर या ठिकाणी भटजींच्या मार्फत उत्तर पूजा केली जातात तुमच्याकडे काय प्रथा परंपरा असतात ते देखील आमका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्पेशली हेच आपण विसर्जन सोहळा अनुभवासाठी इकडे चिंदरमध्ये इलो खूप सुंदर प्रत्येक ठिकाणचे असे वेगवेगळे हे आपल्या कोकणात गावागावात प्रथा परंपरा असतात वेगवेगळे उत्तर पूजेनंतर आता इकडे मांडावर नेऊची प्रसादाची कटिंग चालू असा त्याच्यामध्ये सर्व आपल्या देवबाप्पाकडे जे फळा होती त्यांची प्रसादी करतात मोदक वगैरे असतात त्याच्यानंतर चॉकलेट वगैरे सर्व जे काय संपूर्ण मोदक मिठाई आणि फळा होती तर त्याची या ठिकाणी प्रसादी करतात आणि विसर्जन झाल्यानंतर ती सर्वांक वाटणार त्या ठिकाणी जी मंडळी असलेली त्यांच्याकडे गणपती बाप्पा मोरया
आम्ही प्रसादी वापरतो. प्रसादिक वापरतात. ओके. तर मातीत लोक असं ठेवतो हा आणि दुसरं एक्स्ट्रा वापरतो. बरोबर. हा ओके. तर आता इकडे मातीचं फुलोरो आणि नारळ वगैरे सगळा काढतात. तर तो जो नारळ असा ह्याची मांडावर प्रसादी होतली आणि ह्यो फुलोरो असतलो तर तो पाण्यामध्ये विसर्जन केला जातला. तर आता फक्त गणपती बाप्पा अजून ह्याच्याकडे पाटावर असत तोपर्यंत मखरात असत तोपर्यंत या ठिकाणी वरचे फक्त थोडेसे फुलोरो आपण काढणार आहोत आणि मग नंतर मूर्ती आपण बाहेर घेतल्यानंतर या ठिकाणी उरलेले फुलोरो काढून त्याचा पण विसर्जन आपण पाण्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात. या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे. घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया मोरया मोरया. पुरत्यावाला खाली घ्यावा. ये ना अभि खाली.
गणपती आधी खाली घ्यावा अकडे दाखव चला, गणपती बाप्पांचं विसर्जन झाला तर या ठिकाणी आता आपण माती आणि त्यानंतर प्रसाद या ठिकाणी ठेवलेले असतात. असे सगळ्या पाटांवर ठेवलेले आहेत. सोबत या ठिकाणी वाडीतले इतर देखील मूर्ती येलेल्या असतात. तर या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी बाप्पांचं विसर्जन करतात. तर खूप सुंदर. हा बरोबर. हा, तर चला, आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं असा. माझ्या गाडीवर ठेवता मान्य करून घे. गळत नकळत जर काय चूक माग झाली असेल तर माफ कर. सगळे बाळगोपाळ जमवले, त्यांच्या मनात काही ना काही इच्छा कामना असत. आपल्या सगळ्यांच्या परिपूर्ण कर. सांभाळ कर. इथं असलेले शेतकरी असत, उद्योगधंदेवाले असत, नोकरी धंदेवाले असत, चांगली बरकत दे. दरवर्षी गणपती गावात येऊन दे. सगळ्या मंडळींना चांगली बुद्धी दे रे मारे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पाठीवर गणपती हळूहळू पाठी. आजा हळूहळू पाठी. हळूहळू ये. येऊ दे. हळूहळू जावा. हळूहळू या. हे व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढतो.
हे पाण्यात जे गणपती आले. वर उचल, वर उचल. थांब, 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 थांब. आधी नको, पाठ करू. झालं, हे इथे दाखव. बाजूला, बाजूला. तर मित्रांनो, या ठिकाणी आता चिंदर कुंभारवाडीमधील गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं असं खूप सुंदर अशा प्रकारे विसर्जन झाला. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. मांडावर या ठिकाणी प्रसाद वाटल्यानंतर जो उरलेला प्रसाद आहे तर त्या ठिकाणी वाडीत प्रत्येक घरामध्ये दिलं जातं. हां बरोबर, बरोबर. तर त्या केळीच्या पानात या ठिकाणी सर्व प्रसाद वाटप होता. थोडं थोडं जेवढं उरलं तर तो प्रसाद या ठिकाणी देतात. खूप वेगवेगळ्या अशा प्रथा परंपरा असतात. भारी, खूप मजा येईल गणपती विसर्जनात. हो. आणि या ठिकाणी आता मकर रिकाम्या झाल्या. फक्त पाट असा, तर या पाटावर आपण त्या विहिरीतली किंवा नदीतली व्हाळातली माती आणतो. विडो असता आणि सोबत प्रसाद आणि फुलं. चला आता भेटू पुढच्या वर्षी.